नमस्कार. आज सोमवार दिनांक 25 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त प्राध्यापक संभाजी तिडके लिखित संतांची शिकवण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल रविवारी गोविंद गार्डन हडको येथे संपन्न झाला. यावेळी डॉक्टर शिवाजीराव शिंदे, गोविंद नांदेडे, रावसाहेब शेंदारकर, उदय निंबाळकर, देविदास फुलारी, शंकर वाडेवाले, महेश मोरे, सिंधुताई तिडके, दत्ता डांगे आदीसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्री गॅम्बॅनलिन कॅप्सूलची अवैध विक्री करणाऱ्या नांदेड शहरातील बाफना परिसरातील ऑक्सिजन मेडिकल तसेच दत्तनगर सम्राटनगर येथील हेल्थ ओके मेडिकल या 2 दुकान चालकांविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत नशेच्या 1540 कॅप्सूल जप्त केल्या आहेत. नांदेड शहरातील दत्तनगर परिसरातील 3 लहान मुले गोदावरी नदीच्या नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेले. आस्था यातील 13 वर्षीय गणेश डोंगर व 14 वर्षीय यशवंत शिंगाडे या मुलांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल रविवारी सायंकाळी 5:30 वाजेदरम्यान घडली आहे. किनवट तालुक्यातील कनकवाडी येथे शेतात काम करत असताना उष्माघाताने 35 वर्षीय तरुण शेतकरी प्रवीण काशीराम माजलकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजनेची कामे निधीअभावी रखडली असून ती तात्काळ सुरू करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.